मध्ये सेक्टर 7 मध्ये EP7 मध्ये आमचा एक 13M20 नावाचा रोड आहे, त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आहे. हा साधारणतः सुरू पुंडलिकराव चौकापासून ते न्यायनगर पर्यंत कोर्टाच्या भिंतीपर्यंत चाललेला आहे. याच्यामध्ये जे आहे, हा पूर्वी शिवाजीनगर पासून जो पुंडलिकनगर रोड येणार होता त्याला संलग्न हा रोड आहे. पण शिवाजीनगर ते पुंडलिकनगर रोड हा पूर्ण 1.5 किलोमीटरचा रोड रद्द केलेला आहे आणि त्यानंतर फक्त एक 400 मीटरचा जो आहे शिवाजी पुंडलिकराव चौक ते कोर्टाची भिंतीपर्यंत तसाच ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम जे आहे सगळे NA44 केलेली वसाहत आहे. याच्यामध्ये मनपाचं ग्राउंड आहे. 2 अपार्टमेंट पूर्ण बाधित होत आहे. अपार्टमेंटचा अर्धा भाग जिना आणि एक फ्लॅट त्याच्यामध्ये जात आहे. त्याच्यानंतर दुसरं की जो लिगल मध्ये 3-3 हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे, यापैकी साधारणतः 2-2 हजार स्क्वेअर फूट प्लॉट चाललेले आहे. दुसरी गोष्ट, जो रोड केलेला आहे त्यांनी, या रोडला हा डायरेक्ट जालना रोडला मिळत नाहीये, याला कोर्टाच्या भिंतीजवळ आहे. त्याचप्रमाणे जे आहे याला येण्याकरता जसा शिवाजीनगर ते रद्द केलेला आहे, त्याचाच उरलेला भाग हा एक 300 मीटर हा जो महानगरपालिकेने जो रोड टाकलेला आहे, रोड मध्ये कुठल्याही प्रकारची चौकशी हा रोड टाकलेला आहे. याच्यामध्ये जवळ आहेत आणि गोरगरीब लोकांनी त्यांचं हे घर बनवलेलं आहे आणि त्यांचं हे टाकून त्याच्यामधून कोणाचाही काही फायदा होणार नाही टाकलेली आहे. जे की नियमानुसार रोडच्या रोडच्या उजव्या बाजूला म्हणजे पश्चिम 44 रेखांकित आणि श्रीमंत वरतून हा रोड न टाकता हा गरीब लोकांचे जे घर आहे, त्यामुळे आज आम्ही आमच्या आई वडील मध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी आमचा आक्षेप, छत्रपती संभाजीनगर शहराची विकास योजना शासनाने 14/4/2025 मंजूर केलेली असून तिचं शासन राजपत्र 15 ते 21 मे 2025 व 22 ते 28 मे 2025 रोजी प्रसिद्ध झालेले आहे. तिथून पुढे 30 दिवसात सूचना हरकती घ्यायच्या होत्या. त्या सूचना हरकती ज्या आलेल्या आहेत आपल्याला सेक्टरनी आहे, ते साधारणतः 2273 सूचना हरकती आलेल्या आहेत. त्यापैकी आपले आज मितीस सेक्टर 2, सेक्टर 5, सेक्टर 6, सेक्टर 7, सेक्टर 8, सेक्टर 9 आणि सेक्टर 10 अशा 1145 सूचना हरकतीवर सुनावणी पूर्ण झालेली असून सेक्टर 1, सेक्टर 1A, सेक्टर 3 आणि सेक्टर 4 अशा 1128 सूचना हरकतीची सुनावणी बाकी आहे. ही सुनावणी आपण पुढच्या आठवड्यामध्ये 2, 3 आणि 4 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेली आहे. त्यांची काय म्हणणं आहे या सुनावणी घेताय लोकांचं काय म्हणणं? लोकांचं म्हणणं म्हणजे जास्त करून ते रस्त्याचे रुंदी जे काही कमी जास्त झालेले आहे त्याच्यावर बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. रस्त्याची काही ठिकाणी रुंदी वाढवलेली आहे, काही ठिकाणी कमी करण्यात आलेली. तर दोन्ही बाजूचे लोक आहेत. काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कायम ठेवण्यात यावी असं म्हणणारे पण आहेत आणि सामान्य माणसं जे आहेत ती रस्त्याची रुंदी कमी ठेवण्यात यावी असं म्हणणारे आहेत. ज्यांनी परवानगी घेतलेली आहेत, ज्या लोकांनी त्याचा वापर केला आहे, त्यांचं साहजिकच आहे तर ते रस्त्याची रुंदी कायम राहावी असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. त्यामध्ये किती लोकांकडनं असं परवानगी तर ज्या लोकांनी असं म्हणणं मांडलेलं आहे त्या सर्व लोकांकडे परवानगी आहे. बरेचशे लोकांकडे नाही. म्हणजे परवानगीचे म्हणजे गजानन मंदिर नवीन डिसिप्लिन प्रपोज डिसिप्लिन आहे हा.
चला हा जो धन्यवाद. प्रपोज डीपी प्लॅन केलेला आहे, या प्रपोज डीपी प्लॅन मुळे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा ते मुद्दा वाचन जो ना. आहे, पहिला रोड आहे तो बंद आहे, त्याचा त्रास होतो आम्हाला. जी आहे सिंधी कॉलनी मधून हेवी ट्रॅफिक वळवून जी आहे मूर्ती चौक, चेतक घोडा, हेगडेवार हॉस्पिटल गजानन. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, उड्डाण पुलाखाली रेग्युलर ट्रॅफिक जाम आहे. तर दुपारी 12 वाजेपर्यंत पास होण्यासाठी, फोर व्हीलर गाड्या पास होण्यासाठी कमीत कमी संध्याकाळी सुद्धा 4 नंतर जी आहे गाड्या पास होण्यासाठी अर्धा ते पाऊण तास उड्डाण पुलाखाली लागतो. उड्डाण पुलाचा त्याला काही एक ना उपयोग झालेला नाहीये. दुसरी गोष्ट, या ट्रॅफिकला महत्वाचे तुम्हाला सांगायलो की या रस्त्यावर जो आहे गजानन मंदिर जे आहे ते साधारणतः 40 वर्ष जुनं आहे. तिथं जी आहे नॅचरल ट्रॅफिक होते. त्या नॅचरल ट्रॅफिक होण्यामुळे जी आहे तो रोड मोठा करून त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा होणार नाही. रोड मोठा झाल्यामुळे ट्रॅफिकचा काही संबंध नाहीये. आता ह्याला जो पर्याय रस्ता होता तो 1972 पासून तर गजानन महाराज मंदिर पासून ते हेगडेवार हॉस्पिटल आणि हेगडेवार हॉस्पिटल पासून 80 फुटाचा रोड जो आहे तो अपेक्स हॉस्पिटलला जोडलेला 1972 ला. या रोडमुळे जी आहे जी होणारी ट्रॅफिक आहे, हेगडेवार हॉस्पिटलकडे येणारे ट्रॅफिक, ते स्टेडियम कडे पूर्ण जाणारे ट्रॅफिक, ही जी ट्रॅफिक आहे ती जुनं शहर आणि नवीन शहर याला जोडणारे ट्रॅफिक होणार. आणि हा रोड मध्ये कुठलीही एक कुठलीच प्रॉपर्टी बाधित होत नाही. त्याच्यामध्ये इरिगेशनचं ऑफिस आहे, त्याच्यामध्ये जवळपास 24 एकर जागा रिकामी आहे, शिल्लक आहे. त्याच्या पुढे जे SFS आहे रद्द करावा ही नम्र विनंती आहे. कारण घरं चाललेली आहेत आणि खूप कष्टाने आणि आहेत सगळे जे आहेत खूप जणांनी कष्टाने ते रोड तुम्ही रद्द करावा हीच नम्र विनंती आहे. किती वर्षापासून आपण महानगरपालिकेला महानगर टॅक्स भरतो, नळाची पण टॅक्स भरतो आणि 44 मध्ये आहेत सगळे घर. मला काय नोट आम्हाला हो, नोटीस दिलेली सुनावणी करता आज आम्हाला इथे बोलवलेलं होतं, त्याची नोटीस दिली, रद्द करू असं आश्वासन दिलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे महानगरपालिका कॅन्सल व्हा, दुसरं काय. आम्ही जिथे राहतो तर हा रोड रद्द व्हावा हीच, म्हणजे तिथे दवाखाना आहे, इतक्या वर्षापासून आमचं त्याच्यावरनं रोड जाईल. वर्ष झाले आम्हाला तिथे, 20 वर्ष झाले आम्ही म्हणजे मी सून म्हणून 35-40 वर्षापासून घरं आहेत सगळ्यांची. गरीब लोक राहते सगळं सुरुवात केलं त्यात रस्त्यावर येतील. परवा दिवशी पण त्यांचं म्हणणं आहे की सर्वांना घर भेटेल. कधी भेटेल उधारीचं काय खरं असतं का? पण आता जी महागाई वाढली आणि शक्य नाही ना औरंगाबाद सारखं